नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002 तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. सन्माननीय डॉक्टर शुभदाताई खटावकर, नमस्कार. लाईफ कोच RK या युट्यूब चॅनल वरील दासबोधाची शिकवण या शृंखलेमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आपल्या श्रावकांना आजचा विषय आपण जरा सांगूया. आपल्याला माहिती आहे मराठीतून दासबोध सहज, सरळ, सोपी जीवन पद्धती ही दासबोधाची शिकवण आपण कथन स्वरूपात ऐकत आहोत डॉक्टर शुभदा खटावकर यांच्याकडून. आज आहे भाग 14वा, दशक 7वा, 14 ब्रह्मांचा. यापैकी 5 समास आपण अगोदरच्या 13व्या भागात घेतलेले आहेत. पुढील 5 समास असे आहेत: बद्धमुक्त निरूपण, साधन प्रतिष्ठा निरूपण, श्रवण निरूपण याचे 2 भाग आहेत, देहांत निरूपण. डॉक्टर शुभदाताई, आपल्याला विनंती आहे की आपण आपले आजचे कथन आरंभ करा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. सर्व श्रोत्यांना, अभ्यासकांना, रसिकांना, दासबोधावर प्रेम करणाऱ्या सगळ्या मंडळींना माझा विनम्रतापूर्वक नमस्कार. आज आपण 7व्या दशकाच्या 6व्या समासात
समासाचा अभ्यास करणार आहोत. समास 6वा, त्याचं शीर्षक समर्थाने दिलेलं आहे, बद्ध मुक्त निरूपण. म्हणजे जी पहिली अवस्था आहे साधनेतली बद्धावस्था, त्या बद्ध अवस्थेतून मुक्त होण्याकरता काय केलं पाहिजे याचं सुरेख मार्गदर्शन श्री समर्थ आपल्याला या समासात करून देतात. या समासामध्ये श्री समर्थ मानवी जीवनाचा खूप मोठा संघर्ष व्यक्त करतात. म्हणजे आयुष्य ही लढाई आहे आणि त्यातला संघर्ष किती मोठा आहे त्याची आपल्याला जाणीव करून देतात. सत्संगाने सद्गुरूंच्या मुखाने श्रवण केल्यावर स्वस्वरूपाची ओढ लागते. म्हणजे नुसतं आठवण होत नाही किंवा परिचय होत नाही, तर ओढ लागते. म्हणजे ते जाणून घेण्याची आंतरिक तळमळ निर्माण होते. पण इथे अवस्था काय आहे की प्रपंचाची ओढ किंवा प्रेम सुटलेले नसल्याने जीव हा प्रपंचात गुंतलेला आहे, मन व्यवहारात अडकून राहिलेला आहे. त्यामुळे ना धड प्रपंच साधता येतो, ना परमार्थात आपल्याला गती साधता येते. कबीर इथे म्हणतात, दुविधा में दोऊ गये माया मिलीन राम. ही जी द्विधावस्था आहे त्या द्विधावस्थेनं समर्थ म्हणतात की माणसाला प्रपंचही साधत नाही आणि त्याला परमार्थातही गती प्राप्त होत नाही, अशी अवस्था आहे. ही अवस्था ते म्हणतात सर्व साधकांची साधनेच्या आरंभी असते. हे मान्य आपण करायचं. ही मोठी अडचण आपण गृहीत धरायची. म्हणून समर्थ येथे महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतात की हे आधी नीटपणे आपण जाणून घ्यावं की प्रपंच आणि परमार्थ किंवा बद्धावस्था किंवा मुक्तावस्था यांचा देहाच्या अवस्थेशी खरे तर कसलाही संबंध नाही. या देहाच्या अवस्था नाही तर ते म्हणतात या जीवाच्या अवस्था आहे. म्हणून खऱ्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी देहबुद्धी आणि आत्मबुद्धी यांचा पूर्णतः अभाव असतो. कारण त्या गोष्टी स्वयंसिद्ध असतात. सर्व भेदांचा आपण जो देहाच्या दृष्टीने विचार करतो तो पूर्णतः चुकीचा आहे. म्हणजे माणसाचा परमार्थाकडे जातानाचा जो प्रवास आहे तोच मुळी तो चुकीच्या गाडीत बसल्यामुळे परमार्थाचं गंतव्य येणार नाही. मग अशा चुकीच्या विचारातून सुटून शुद्ध स्वरूपाचा विचार केला पाहिजे. आणि तो करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे या समासामध्ये अतिशय समरसून सांगितलेलं असल्यामुळे आपण हा प्रवास अभ्यासून त्यातनं मार्गदर्शन घेऊन पुढच्या 7व्या समासातल्या आपण 7व्या दशकाकडे प्रवास करतो आहोत. या 7व्या दशकाचं समर्थाने दिलेलं शीर्षक म्हणजे नाव साधन प्रतिष्ठा निरूपण. म्हणजे या परमार्थाच्या मार्गावर जाताना कोणकोणती साधनं किंवा उपासना कशी केली पाहिजे याचं मार्गदर्शन समर्थ इथे करतात. ते म्हणतात या ज्ञानाच्या अभ्यासाने प्रपंचापासून परमार्थ वेगळा काढता येतो. म्हणून ते म्हणतात की प्रपंच आधी करा नेटका, मग तुम्ही परमार्थाकडे नक्कीच जाणार, हे 100% खरं. प्रपंचाचे आणि परमार्थाचे खरे स्वरूप जाणून घ्यायला
आपल्याला ज्ञानाचीच मदत होते. ज्ञानच यांचं खरं स्वरूप आपल्याला कळवून देतं. पण प्रपंचाचे ज्ञान आणि परमार्थाचे ज्ञान या दोन भिन्न गोष्टी आहेत. याचा माणसाने सतत डोक्यात विचार ठेवला पाहिजे, विवेक ठेवला पाहिजे की प्रपंचाकरता लागणार ज्ञान आहे ते पूर्ण वेगळं आहे आणि परमार्थासाठी असणार ज्ञान ही वेगळी गोष्ट आहे. प्रापंचिक ज्ञानाची गोडी ही ज्ञाता ज्ञेय या दोन चाकांच्या आधारे चालते. तर ते म्हणतात पारमार्थिक ज्ञानामध्ये ज्ञाता हा ज्ञेयाशी एकाकार म्हणजे तदाकार म्हणजेच एकरूप झालेला असल्याने या गाडीला दोन चाकांची गरज नाही. या गाडीचा प्रवास फक्त ज्ञेयाशी जे आहे त्या एकाच चाकावर सुरू असतो. किती महत्वाची गोष्ट आहे. या दोन्हींचे स्वरूप, क्षेत्र आणि फल ही निरनिराळी आहे. प्रपंचात मिळणारं फल खूप वेगळं आहे आणि परमार्थात फळाची प्राप्ती होते ती वेगळी आहे. परंतु आपण रोजच्या अनुभवाने प्रापंचिक ज्ञानाचा परमार्थामध्ये वापर करायचा प्रयत्न करतो. त्यावेळी निर्माण होणाऱ्या ज्ञानाला ज्ञान म्हणत नाही. त्या ज्ञानाला समर्थाने ही परिभाषा किंवा हे नाम दिलेलं आहे ते विपरीत ज्ञान आहे. ते इथे परमार्थात एक कणभर सुद्धा उपयोगी पडत नाही. आणखी एक गोष्ट सांगतात ते की मीपणाच्या भूमिकेवर उभे राहणारे प्रापंचिक आणि द्वैतानी परिपूर्ण भरलेलं ज्ञान हे वृत्तिमय असतं. यास्तव ब्रह्मप्राप्ती अप्राप्य राहते आणि म्हणून त्या माणसाला आयुष्यात परमार्थाची ब्रह्मप्राप्ती होणारच नाही. ते अपूर्ण राहते आणि मग विवेकाच्या साथीनं विवेकाची सारखी काठी हातात घेतली पाहिजे आणि ज्या अविवेकी गोष्टी आहेत त्या अगदी हाणून पाडल्या पाहिजेत, दूर लोटल्या पाहिजेत आणि मग त्या दृश्याला दूर लोटून कल्पनेचा प्रपंच थांबवून, तिथे कल्पनेला थारा नाही, कुठल्याही अविचाराला थारा नाही, तिथे एकच विचार डोक्यात घ्यायचा की मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. ही भावना अंतःकरणामध्ये पुरेपूर ओतप्रोत भरून वाहू द्यायचे. तेव्हाच ब्रह्मज्ञानाची प्राप्ती शक्य आहे. असे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावे ही या समासाची खूप मोठी शिकवण समर्थाने आपल्याला अत्यंत साध्या सोप्या आणि सरळ विचारांमध्ये आपल्या पुढे मांडली आहे. आपण तिचा विनम्रपणे स्वीकार करूया आणि 7व्या दशकातील 8व्या समासाकडे आपण वळतो आहोत. मग ही दृष्टी एकदा आपल्याला प्राप्त झाल्यानंतर पुढे काय करायचं याचं प्रत्येक वेळी मार्गदर्शन केलेलं आहे. तर या 8व्या समासामध्ये समर्थ आपल्याला श्रवण निरूपणाची महती सांगतात की कोणतं श्रवण करावं, म्हणजे काय ऐकावं, कसं ऐकावं, कुठे ऐकावं आणि ऐकल्यानंतर त्याचा काय उपयोग करून घ्यावा. त्यांनी इथे बृहदारण्यक उपनिषदातील एक आपल्याला गोष्ट सांगितली आहे की याज्ञवल्क आणि मैत्रेयी यांचा जो संवाद झाला आणि त्याचा निष्कर्ष जो त्यांनी काढला तो निष्कर्ष असा आहे. समर्थ म्हणतात की आपला आत्मा हाच सर्वात जास्त
जास्त प्रिय असलेला आणि दर्शनास योग्य आहे. म्हणजे इथे समर्थ आपल्याला सांगतात की परमार्थात कुणाचं दर्शन घ्यावं. वेळोवेळी आत्मदर्शन आत्मदर्शन हा शब्द आपण ऐकत असतो, पण आत्मदर्शन म्हणजे कोणाचं घ्यायचं, तर आपल्या अंतर्यामी वसत असलेलं जो ईश्वरी तत्व आहे आणि ज्याने आपला देह चालवला जातो, ज्याच्या शक्तीवर या सगळ्या क्रिया घडतात, त्यास आपण आत्मा म्हणतो. आणि ते म्हणतात की या जगामध्ये सर्वात जास्त प्रिय कुठली असेल आणि ज्याचं कोणाचं दर्शन आधी घ्यावं अशी गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या अंतरी असलेला आत्मा. किती काही इथे साधन नाही, कुठे जायचं नाही, कुठे यायचं नाही, फक्त आत डोकावून बघायचं, एवढंच काम करायचंय. त्याचेच श्रवण मनन ध्यान करावे. म्हणजे अन्य भगवंताच्या भक्तीची ध्यानाची श्रवणाची गरज नाही. येथे श्री समर्थांनी श्रवण हा शब्द खूपच व्यापक अर्थाने वापरला आहे. उपनिषदांना अभिप्रेत असलेला आत्मदर्शनाचा मार्ग श्री समर्थाने या दासबोधामध्ये विशेषत्वाने पाळलं आहे, सांभाळलं आहे, जपलं आहे आणि प्रतिपादित केलं आहे. म्हणजे भाष्यकाराचे वाट पुसत जशी संत मंडळी गेली, तसे समर्थ्य सुद्धा मागच्या विचारवंतांचा विचार वाचून, अभ्यास करून, मनन चिंतन करून, अंगीकार करून तो आपल्यापर्यंत पोहोचवतात. किती मोठं काम केलेलं आहे त्यांनी. येथा समर्थ आणखीन हेही स्पष्ट करतात की ज्ञान मार्ग वा भक्ती मार्ग किंवा योग मार्ग असो वा शक्ती मार्ग असो, यातला कोणताही मार्ग असला तरी त्यांचे ध्येय एकच, म्हणजे मनाच्या एकाग्रतेतून ध्यानावस्थेची प्राप्ती करायची. मार्ग कुठल्याही मार्गाने तुम्ही गेलात तरी तुमचं गंतव्य स्थान प्राप्त करण्याकरता मनामध्ये एकाग्रता पाहिजे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी मनाच्या एकाग्रतेसाठी ध्येयाच्या संस्कारांची नितांत आवश्यकता आहे. मागच्याही 2-3 समासात श्री समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे की परमार्थात किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये पाऊल टाकताना जसं ध्येय आधी ठरवायचं असतं की मला काय प्राप्त करायचं आहे, हा संस्कार अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून तो संस्कार परमार्थातही तितक्याच तोलामोलाचा आहे. मग हा संस्कार आपल्याला साध्य करण्यासाठी समर्थांनी मार्ग सांगितला आणि तो मार्ग म्हणजे श्रवण. सतत श्रवणाने हा मार्ग जरी सिद्ध होत असला तरी त्याची मनामध्ये सतत उजळणी करावी लागते. ही उजळणी मनाशिवाय साध्य होत नाही. साधू पुरुषांचे शब्द हे सदैव स्फुरित करण्याचे कार्य करतात. सर्व साधू संतांनी सर्व म्हणजे जगामधल्या माणसांना प्रेरित करायचं काम केलं आणि म्हणून त्यांचे शब्द साक्षात परमेश्वर आहे. आणि म्हणून परमार्थामध्ये श्रवणाला नितांत महत्व आहे. श्रवणाशिवाय दुसरी कुठली गोष्ट ते म्हणतात महत्वाची नाही. मग असं मनन सत्पुरुष वाणीने सतत आपण श्रवण केलं पाहिजे. मग सत्पुरुषांची जी संगत आहे ती न सोडता त्यांच्या वाणीचा आपल्या कानावर सतत संस्कार घडवणं ही साधी सोपी गोष्ट
आपल्याला इथे साधायची आहे, त्यासाठी समर्थ आपल्याला अत्यंत मोलाचं मार्गदर्शन करतात. आणि ही शिकवण आपण घेऊया आणि 7व्या समासाच्या दशकाच्या 9व्या म्हणजे समासाकडे आपण आता वळतो आहोत. याही समासाला समर्थाने श्रवण निरूपण हीच संज्ञा किंवा हे शीर्षक दिलेलं आहे. ते म्हणतात, मानवी जीवनातील सर्व अंगे ही समाज स्पर्शी आहेत. डोळे, कान, नाक किंवा जी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, आपलं सगळं जे आयुष्य आहे ते समाज स्पर्शी आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये सद्गुरूंची प्राप्ती हाही सामाजिक संकेत आहे. म्हणजे ते केवळ आपलं भाग्य नाही, तर त्यामागे सामाजिक शक्तीचाही अंश कार्यरत आहे. अशा स्थितीत आपण आपले समाज ऋण फेडणे ही प्रत्येकाची खरी जबाबदारी आहे. म्हणजे हा समाज ऋण शब्द आजच्या काळातला नाही, तर या पृथ्वी तलावर जेव्हा संस्कृतीचा उदय झाला तेव्हापासून या समाज ऋणाची कल्पना सर्वांनी मान्य केली आणि आयुष्यामध्ये ते आपापल्या परीनं आपापल्या शक्तीनं फेडणं ही प्रत्येकाची जबाबदारी आणि त्या परीनं त्या काळामध्ये ती माणसं हे निभावत आली. मग ही कशी फेडायची? तर आपल्याला जे ज्ञान प्राप्त होतं, मग ते कोणत्याही प्रकारचं चांगलं ज्ञान, ते आपल्याला उन्मुक्तपणे दान करणं आणि हाच त्यातला परम कर्तव्याचा म्हणजे ऋणमुक्तीचा मार्ग. हे दान करण्याचे 2 प्रधान मार्ग परंपरेने चालत आलेले आहेत. त्यातला एक आहे व्याख्यान आणि दुसरा आहे प्रवचन. या दोन्ही मार्गाने लोकांना ज्ञान संपन्न करता येतं. आणि म्हणून समाजाची जी प्रमाण भाषा असते तिच्यातून अध्यात्म सांगत राहणं, लिहित राहणं आणि त्यात ते भाषाबद्ध करून लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं समाज ऋण फेडण्याचं सर्वात मोठं उद्दिष्ट आहे. अधिकारी वा अनाधिकारी दोघेही ग्रंथाच्या प्रभावाने आपलं आयुष्य उजळून टाकतात. संत नेहमीच मानवी जीवनाचे अति सूक्ष्म निरीक्षण करतात, स्वतः घोर कष्ट सहन करतात आणि जगातील माणसांचे जे सर्व रहस्य आहे ते शोधून काढतात. त्यांची बुद्धी कशी आहे तर समर्थ त्यांच्या बुद्धीला सतेज म्हणतात आणि त्यांचे अनुभव म्हणजे विश्वामध्ये एकदम ताजे आणि सुरत असे असतात. संत ग्रंथामध्ये सौंदर्यापेक्षा त्याच्या अंतरंगाला अधिक महात्म्य देऊन स्वतःच्या जीवन दर्शनाने ग्रंथाचे अंतरंग सजवतात. आजपर्यंत आपण सर्व पोथ्या वाचल्या तर त्या पोथ्यांमध्ये साधी सोपी सरळ प्रासादिक भाषा आपल्याला दिसते. तिथे उपमा उत्प्रेक्ष किंवा अलंकार यांची प्रचुरता जाणवत नाही. त्याचं कारण हे आहे की ग्रंथ नटवणे, सजवणे, भाषेने त्याला अलंकृत करणे हा त्यांचा उद्देश नाही, तर त्यामध्ये सांगितलेल्या विचारांचं सौंदर्य
माणसाच्या जीवनाला किती महात्म्य देतं आणि विकसित करतं हे महत्वाचं. म्हणून संतांच्या दृष्टीने ग्रंथाचं बाह्य सौंदर्य महत्वाचं नसून आंतरिक सौंदर्याला ते सजवण्याचा प्रयत्न करतात. शिवाय जो ग्रंथ वाचकाला सद्वस्तूच्या क्षेत्रात प्रवेश करून विकास करण्यास खरी मदत करतो तो ग्रंथ श्रेष्ठ मानावा. ग्रंथ किती असतील पण ज्या ग्रंथाने माझी मनोवृत्ती दृश्यापासून आत वळते आणि भगवंताच्या सान्निध्यात जाण्यासाठी सतत प्रयत्न करते तो ग्रंथ वाचकांच्या दृष्टीने श्रेष्ठ मानला जातो. अशा ग्रंथांच्या पठनाने वाचकाच्या अंतरंगावर विशेष प्रभाव पडतो आणि त्याचं जे काही चालण्याचं, बोलण्याचं, वागण्याचं म्हणजे आचरणाचं वळण आहे ते अध्यात्माकडे वळतं. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आपण इथे लक्षात ठेवूया. जीवनातील अनेक स्वार्थी, अहंकारी, बळावलेल्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांचा निराश करून त्यात आमूलाग्र परिवर्तन घडवण्याचे जे काही कार्य आहे ते श्रवणाने आणि ग्रंथांच्या सतत पठण्याने, सतत शब्दाला महत्व आहे, अर्थात अशुद्ध प्रवृत्तींचा निराश करून शुद्ध सोज्वळ प्रवृत्तींची प्राप्ती करून घेण्यासाठी ग्रंथ श्रवण आणि ग्रंथ पठण याच्यामध्ये सातत्य हवे आणि ते या समासाच्या वाचनाने, अभ्यासाने, मनन चिंतनाने साध्य होईल असा विश्वास श्री समर्थ अभ्यासकांच्या, वाचकांच्या, पठण करणाऱ्यांच्या मनामध्ये निश्चितपणे निर्माण करतात. हा विश्वास आपण इथे गृहीत धरून त्याप्रमाणे ती शिकवण घेऊन नवव्या समासाची ग्रंथ पठणाची शिकवण आपण घेऊन आता या कथनाच्या समारोपाच्या म्हणजे 10व्या समासाच्या देहांत निरूपण या विषयाकडे वळतो आहोत. या समासाला देहांत निरूपण हे हेतुपुरस्सर नाव समर्थाने दिलं. परमार्थामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकाळाला जे काही महत्व आहे ते अनन्यसाधारण आहे. आतापर्यंत या संदर्भातले अनेक मुद्दे त्यांनी व्यक्त केले. आता येथे उरलेले 2च मुद्दे ते या समारंभामध्ये वर्णन करतायत त्यांचं. पहिला मुद्दा आहे की आपल्या मनात दृश्याची मोहिनी अनिवार्य असते. हे आपण सतत अनुभव घेत आहोत डोळे उघडल्यापासून डोळे मिटेपर्यंत. संत संगतीने खूप श्रवण, वाचन, साधना हे सगळं काही आपण करत असतो, परंतु दृश्याचा अनावर मोह आपण टाळू शकत नाही आणि त्यासाठी समर्थ आपल्याला अत्यंत महत्वाचं मोलाचं मार्गदर्शन सांगतात की संतांची संगत लाभावी आणि ती लाभली तर ती कशी लाभावी, अखंड लाभावी. त्यामुळे अखंड साधना व्हावे आणि त्याचा परिणाम म्हणजे काय तर मन स्थूल होतं, ते सूक्ष्म बनतं, म्हणजे बाहेर धावण्यापेक्षा ते आंतरिक विचारांमध्ये रमतं. हा पहिला भाग. दुसरा भाग ते सांगतात की हा अभ्यास केवळ एका जन्मातला नसून अनंत जन्म चालणारा अभ्यास आहे. म्हणजे मागच्या जन्मातलं जे संचित आपण घेऊन आलेलं असतो ते या जन्मामध्येही आपल्याला उपयोगी पडतं.
सामान्य माणूस विनाशायास येणारे मरण श्रेष्ठ मानतो. सामान्य माणसाला काय वाटतं, मला आपलं काही नाही, बसल्या जागी श्वास घेता घेता एका श्वासातल्या अंतरामध्ये आहे नाही ठरावं, ते मरण त्याच्या दृष्टीने श्रेष्ठ. तर संत काय म्हणतात बघा, संतांचा विचार कसा आहे. ते म्हणतात, देहाला अनंत यातना झाल्या तरी चालतील, ते आम्हाला मान्य आहे. पण मृत्यू समयी आमच्या मनामध्ये भगवंताच्या स्मरणाशिवाय दुसरं कुठलंही पान सुद्धा तिथे हलू नये. ही अत्यंत खूप मोठी, म्हणजे जिचा आपण सहजी विचार करू शकत नाही, ती गोष्ट संतांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ज्ञानी पुरुषांची गोष्ट काय आहे. ते म्हणतात, खरे तर मरणाच्या आधीच आम्ही मेलेले असतो. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, क्षणोक्षणी मरतो आणि पुन्हा या समाजाकरता जगतो. ज्ञान संपन्नावस्थेनंतर त्यांचा देह प्रारब्धानुसार वर्णन करतो. म्हणजे त्यांचं जे वर्तन आहे, जगणं आहे, जीवन आहे, ते ज्ञानावस्था प्राप्त झाल्यानंतर प्रारब्धानुसार चालतं. त्यामुळे त्यांना मृत्यूची प्राप्ती सुद्धा प्रारब्धानुसार होते. खरे तर जिवंतपणी जो ब्रह्मस्वरूप होतो, त्याला आपल्या अंतसमयी देहाच्या अवस्थेबद्दल चिंता अथवा विधी निषेध असत नाही. म्हणजे मरणाच्या भयातून ते पूर्ण मुक्त असतात. त्यांना त्याचा कोणताही विधी निषेध नसतो. संत ही आपल्याप्रमाणेच रोगी देहात राहत असले तरी त्यांना देहाचा विटाळ म्हणजे बाधा होत नाही. हे संत देहाचे अनाकलनीय रहस्य समजून घेण्यासाठी सत्संगतीत राहून साधना घडावी लागते. म्हणून साधकाने सद्गुरूंच्या संगतीत राहावे, त्यांच्या पवित्र मुखातून सतत श्रवण करावे व त्यांनी सांगितलेले साधन आचरण उपासना करावी. तेव्हाच आत्मसाक्षात्कार घडतो. ही अत्यंत मोठे परंतु अत्यंत सोप्या भाषेमध्ये दासबोधाची ही शिकवण आपण घेऊया आणि आजच्या या कथनाचा इथे भगवंत कृपेने, श्री रामदास कृपेने समारोप करूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. डॉक्टर शुभदाताई, आपल्याला माझे नमन आहे. दासबोधाच्या अखंड अभ्यास संक्षिप्त आणि सोप्या भाषेत आमच्या समोर मांडण्याची तुमची क्षमता जी आहे, त्यासाठी आम्ही सर्व आपले आभारी आहोत. सर्व श्रावक याचा लाभ घेतील याची मला खात्री आहे. सर्वांना विनंती आहे की आपल्या परिवारातील आणि परिचयातील प्रत्येक वयोगटातील सदस्यापर्यंत ही शिकवण पोहोचवावी. डॉक्टर शुभदाताई, आपल्या बहुमूल्य ज्ञानाचा आणि बहुमूल्य वेळेचा जो उपयोग करून आपण योगदान देत आहात, त्याच्यासाठी आम्ही आपले आभारी आहोत. तसेच सर्व श्रावकांचे पण आभारी आहे. आणि आजच्या शृंखलेमधल्या या भागात आपण इथे